नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025-26ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला पोहोचेल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण 8वीची इंग्रजी विषयाची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवूया. इयत्ता 8वी इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट. एकूण 15 गुणांची ही आपली प्रश्नपत्रिका आहे. प्रथम घटक चाचणीची 2025-26ची. ही सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील युनिट 1 यावर आधारित ही क्वेश्चन पेपर तयार करण्यात आलेली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा आपल्या वहीत लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील. यानंतर होणारे पेपर्स आपल्याला हवे असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. क्वेश्चन 1 बघा. 4 गुणांसाठी आहे. 4 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रत्येकाला 3 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागी टाकायचा आहे. बघा, त्या 4ही रिकाम्या जागा उत्तरं लिहून दिलेली आहेत. त्यानंतर बी भाग, ॲग्री डिसॲग्री आपल्याला ओळखायचं आहे. 4 गुणांसाठी 4 विधानं दिलेली आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकातलीच आहेत. 4ही विधानं काळजीपूर्वक वाचा आणि उत्तरं लिहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ए भाग 4 गुणांसाठी. चूक बरोबर ते ओळखायचे आपल्याला, ट्रू ऑर फॉल्स. बघा ते विधानं. त्यानंतर बी भाग, रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला 2 गुणांसाठी. पर्याय पण दिलेले, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला फक्त निवडायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सी भागामध्ये आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅगचं वाक्य कंप्लीट करायचं आहे. 3 पर्याय आहेत आणि दिलेल्या वाक्याला सुटेबल असा शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8ची इंग्लिश विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट 2025-26ची म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी 15 गुणांची उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी किंवा वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चाचणीच्या प्रश्नपत्रिकांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली तीही अवश्य एकदा पहा, म्हणजे यानंतर होणाऱ्या पेपर्स आपल्याला सहज सरावासाठी मिळतील. थँक्यू.